विरारमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे। भरधाव कारच्या धडकेमध्ये एका महिला प्राध्यापकाचा मृत्यू झालाय। आरोपी शुभम पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे, तर कार चालक नशेत कार चालवत होता अशी माहिती समोर आली आहे। आरोपी बड्या व्यावसायिकाचा पुत्र असल्याची माहिती सुद्धा समोर येते। धक्कादायक अशी घटना, हिट अँड रनची घटना आता विरारमध्ये घडलेली आहे। या ठिकाणी भरधाव कारने एका महिला प्राध्यापिकेला धडक दिली आणि त्यामध्ये या प्राध्यापिकेचा मृत्यू झालाय। तर आरोपी शुभम पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे आणि तो नशेमध्ये कार चालवत असल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर आरोपी हा बड्या व्यावसायिकाचा मुलगा असल्याची माहिती सुद्धा समोर येते। याआधी पुण्यामध्ये एका बड्या बिल्डरच्या मुलाने अल्पवयीन मुलाने कार चालवली होती। भरधाव कार झाला आणि त्याच्यामध्ये दोघांना उडवलं होतं। त्याचबरोबर मुंबईमध्ये एका पॉलिटिशियनच्या मुलाने बरळीमध्ये दोघांना उडवलेलं होतं। त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला होता। तर आता विरारमध्ये सुद्धा तसाच काहीसा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी एका बड्या व्यावसायिकाच्या मुलाने भरधाव कार चालवली नशेमध्ये आणि त्यामध्ये एका प्राध्यापिकेचा जीव गेला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संदीप गायकवाड हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संदीप, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। एका बड्या बापाच्या मुलाने कार चालवली नशेमध्ये, मात्र त्याची किंमत एका प्राध्यापिकेला मोजावी लागलेली आहे। तिचा जीव गेल्याचं कळतंय। धडकेत काय अपडेट्स आहेत? कसा झाला होता हा ऍक्सिडेंट? खरा बरोबर आहे। मुंबई पुण्याच्या या हिट अँड रनच्या घटनेनंतर आता विरारमध्ये देखील हिट अँड रनची घटना घडलेली आहे। काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। कार चालक हा भरधाव वेगामध्ये येत होता आणि त्यामध्ये ज्या प्राध्यापिका आहेत ह्या रस्ता ओलांडत होता, त्यावेळेस हा अपघात घडलेला आहे। यामध्ये जे आहे विशाल पाटील वय वर्ष 25 असे आरोपीचं नाव आहे। तर त्यामध्ये आत्मजा राजेश कासट असं 46 वर्षीय मयत प्राध्यापिकेचं नाव आहे। त्या विरार पश्चिमेच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या आणि अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। वारंवार ह्या हिट अँड रनच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिसांनी नाक्यावर सर्वत्र चौकशी करायला पाहिजे, नाकाबंदी करायला पाहिजे, कोण ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे का याच्यावरती कारवाई करायला पाहिजे। परंतु कुठेही मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयांकडून हे पावलं उचलले जात नसल्यामुळे ह्या घटना घडत असल्याचा आरोप जो आहे स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। मयत महिला ही जी आहे ही प्राध्यापिका होती आणि तिचं अतिशय चांगलं बॅकग्राऊंड होतं, अतिशय चांगल्या घरच्या कुटुंबातील महिला होती। परंतु मद्यधून प्राशन दारूच्या नशेमध्ये ही घटना घडली असल्याचे देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। दारूच्या नशेमध्ये गाडी चालवली होती या मुलाने आणि त्याचं फळ या महिलेला भोगावं लागलेलं आहे। तिचा जीव या ठिकाणी गेला आहे। त्यामुळे रस्त्याने चालणारे लोक आता सुरक्षित नाहीयेत का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।